सोन्याचा भाव पुन्हा एकदा लाखाच्या घरात. 15 दिवसात सोन्याच्या दरात 4,500 रुपयांची वाढ. ग्राहक सोने खरेदीसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत. पुण्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय. दौंड तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. एका रुग्णावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू. देशात कोरोना रुग्णांची संख्या 4,000वर. महाराष्ट्रात सक्रिय 494 कोरोना रुग्ण, तर देशात एकूण कोरोना मृतांची संख्या 28वर. नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेच्या साडीत शिरला उंदीर. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील घटना. उंदरामुळे प्रेक्षकांची मात्र पळापळ. अपघातग्रस्त ट्रकमधून पळवल्या मद्याच्या बाटल्या. आळंदीच्या देहू फाटा परिसरातील घटना. मद्याच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडमध्ये पुन्हा वाद. नॉर्थ गार्डन सोसायटीत वाहन तपासणी दरम्यान वाद. संबंधित प्रकरणावर सोसायटी सदस्यांचा बोलण्यास नकार. पुणे शहरात रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा. 7 जूनपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून रस्ते सुरू करा. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या ठेकेदार पथविभागाला सूचना. सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरात महामार्गाची दुरावस्था. पुलाचं काम हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून सुरू असून अद्यापही अपूर्ण. वाहन चालक मात्र त्रस्त. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अडवलं. पुण्यात अॅग्रो हॅकेथॉन कार्यक्रमात पोलिसांनी मंत्र्यांच्याच सुरक्षा रक्षकांना अडवलं. मुंबईतील 7 धरण क्षेत्राकडे पावसाची पाठ. 7 धरणात केवळ 13% पाणीसाठा शिल्लक. समाधानकारक पाऊस न पडल्यास पाणी कपातीची शक्यता. महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा प्रवाहित. परिसरात पांढऱ्या शुभ्र धुक्यांची चादर. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. 1 दशलक्ष लिटर पाणी वाया. तर रस्ता रुंदीकरणाच्या कामावेळी जलवाहिनी फुटली. जुन्या शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत. हिंगोलीत 29 गावात दूषित पाणी. 24 प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून पाण्याची नमुना तपासणी. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यात सिंचन प्रकल्पातील कालव्यांची दुरावस्था. सिंचन क्षेत्र 10%वर, मात्र कागदोपत्री 80% दाखवून फसवणूक. सिंचन विभाग आणि प्रशासनाचं कालव्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. मुंबईत पवई तलावातून 10 दिवसात 1450 मेट्रिक टन जलपर्णी काढण्यात आली. मोहिमेदरम्यान तलावातील नैसर्गिक घटकांचं संरक्षण आणि संवर्धनाची पालिकेकडून खबरदारी. वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना टार्गेट. 30 सप्टेंबरपर्यंत 6 वेळा अहवाल विभागीय कार्यालयाकडे सादर करावा लागणार. शिक्षण विभाग मोहिमेचा आढावा घेणार. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. 5 जूनपर्यंत 11वीची ऑनलाईन नोंदणी करता येणार. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेला शिक्षकांचा विरोध. तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांना प्रशिक्षणात विघ्न. वाशिममध्ये सायकलपटू नारायण व्यास यांचा नवा आदर्श. सायकल दिनानिमित्त 24 तासात 425 किलोमीटर प्रवास. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैनिकांना समर्पित वाशिम ते सेवाग्राम सायकल प्रवास. नांदेडच्या धर्मादा येथील तहसील कार्यालयात लेट लतीफ कर्मचाऱ्यांचं अभिनव स्वागत. कर्मचाऱ्यांचं बेशर्माची फुले देऊन स्वागत. पंतप्रधान मोदींना 16 पक्षाच्या खासदारांचं पत्र. ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी. कौटुंबिक संरक्षण कायद्यावर जूनच्या शेवटी बैठक होणार. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे घेणार बैठक. बैठकीला महिला आयोगासह अनेक महिला नेतृत्व राहणार उपस्थित. आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण. राज्य शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. माजी सैनिक, एनसीसी, क्रीडा शिक्षक देणार प्रशिक्षण. बारामती कोर्टाकडून पडळकरांची निर्दोष मुक्तता. शरद पवारांविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गोपीचंद पडळकरांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता. पुण्यात गोवंशाची कत्तल होणार नाही यासाठी 3 जून ते 8 जून दरम्यान गुरांचा बाजार भरू देऊ नका. गोसेवा आयोगाचं राज्यातील सर्व कृषी बाजार समित्यांच्या सभापतींना पत्र.
छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत. विट्स हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा पगार नसल्याने कर्मचारी आक्रमक. मागील 4 महिन्यांपासून वेतन थकीत. विट्सच्या लिलावातून माघार घेतो, तुम्ही हॉटेल घ्या, मंत्री संजय शिरसाटांचं आव्हान. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. कुर्ल्याची दुग्ध विभागाची जागा धारावी पुनर्विकासासाठी. विमा कामगारांसाठी रुग्णालयाच्या उभारणीसाठी मान्यता. मुंबई पालिकेसमोर 5 दिवसात नालेसफाईचं आव्हान. अद्याप 76% नालेसफाई पूर्ण, तर 7 जूनपर्यंत नालेसफाई करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश. बनेश्वर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास पीएमआरडीए कडून मंजुरी. बनेश्वर रस्त्यासाठी 2.64 कोटींचा निधी मंजूर. हिंगोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ. अनिल पतंगे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. परभणीत सेलू उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस विभाग कार्यान्वित. डायलिसिस विभाग महालॅब मार्फत चालवला जाणार. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या वतीनं आत्मसन्मान यात्रा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात यात्रा. यात्रेत शेतकऱ्यांसह आमदार खासदार सहभागी. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी. तक्रार येणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश. शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअॅप, ईमेलवरही पाठवली जाणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा नवा आदेश. गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टीचं नियोजन करा. रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ इथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव. बंदरे विभागाने याबाबतचं नियोजन पूर्ण करावं. मंत्री नितेश राणेंच्या सूचना. जालन्यात परतूर इथे भाजपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. 10वी 12वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सत्कार. पुण्यात नाथपंथी समाजाची राज्यस्तरीय बैठक. परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ नावाला नाथपंथी समाजाचा आक्षेप. श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ असं नाव देण्याची मागणी. पंढरपुरात आषाढी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याची वारकरी मंडळाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. वारी दरम्यान वारकऱ्यांना वाहतूक स्वच्छतेसह इतर समस्या. आगामी निवडणुकीत कोल्हापुरातील जिंकत येणाऱ्या 18 जागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सुनील प्रभूंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. यवतमाळ शहरात पालकमंत्री संजय राठोडांची आढावा बैठक. मात्र बैठकीला आमदार बाळासाहेब मांगुळकरांना डावललं. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधींना डावलणं हा जनतेचा अपमान, काँग्रेसची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलसंपदा विभागातील 105 कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या. मराठवाड्यातील 4 कार्यकारी अभियंत्यांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरात औट्रम घाटातील वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासाठी भुयारी मार्ग असे स्वतंत्र प्रकल्प अहवाल तयार करण्याचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांचे निर्देश. शहरातील 10,000 घरांना सप्टेंबरपर्यंत गॅस पाईपलाईन मिळणार. अमरावतीत जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील 400 पोलीस अंमलदारांची PC2 ASI बदली. अंमलदारांच्या विनंतीवरून याच आठवड्यात प्रक्रिया केली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. सेवानिवृत्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. नाशिकच्या उमराणेमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. व्यापाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी. पैशाअभावी शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणं कठीण. नांदेडमध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान. चिमुकलीने व्यथा मांडत केलेला व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ पाहून आमदार राजेश पवार पोहोचले शेतीच्या बांधावर. अमरावतीतील शेतकऱ्यांनी 10 जून नंतरच पेरणी करावी. कृषी विभाग आणि हवामान विभागाची शेतकऱ्यांना माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप पिकासाठी 75,000 हेक्टर शेतीचं नियोजन. खताची टंचाई असल्यानं संयुक्त खत वापरण्याचं कृषी विभागाकडून आवाहन.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना सुरुवात. छत्रपती संभाजीनगरात व्हिडिओ बनवण्यासाठी एकाने बाजारात फेकून दिलेल्या मिरच्या नागरिकांना वाटल्या. मिरच्या वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया क्रिएटरकडून व्हायरल. खतांवरील सबसिडीत कपात झाल्याने खतांच्या किमतीत यंदाही मोठी वाढ, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. नांदेडमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी आनंदी, बाजारात कोथिंबिरीला 80 ते 100 रुपये किलो भाव. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात घसरण, दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. वाशिममध्ये खरीप हंगामात पैशांची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल, मात्र बाजार समितीत तुरीची आवक वाढल्याने तुरीच्या दरात घसरण, शेतकरी मात्र निराश. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात उत्पादक शेतकरी चिंतेत. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पेरणी केलेलं बियाणं वाहून गेलं, तर आता कडक ऊन पडल्याने शेतकरी चिंतेत. नंदुरबारमध्ये पावसामुळे 1.5 एकरातील वांग पिकाचं नुकसान, वांग्याचं फूल गळून पडल्याने वांग्याला कीड, शेतकरी अडचणीत. बुलढाण्यातील चिखली तालुक्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष, ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. पैठणमध्ये छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन, तहसील कार्यालयासमोर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन, कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आंदोलकांची मागणी. सिल्लोडमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको, तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन, 3 तरुणांना टोळक्याकडून झाली होती मारहाण. हिंगोलीच्या केंद्रा खुर्द परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी, रब्बी हंगामातील गहू पिकांचं वन्य प्राण्यांकडून मोठं नुकसान, तर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीमध्ये इनाम जमिनीवर शेतकऱ्यांची नावे लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सिल्लोडमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन. मालेगावमध्ये वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपच्या वतीनं आंदोलन, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त. पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल अद्याप प्रलंबित, ऊसाचे बिल तत्काळ द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. अकोल्यातील सुशिक्षित बेरोजगारांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. जालन्यात संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं गट विकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध, थेट 14व्याचा कार्यक्रम साजरा करत निषेध, सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने नाराजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.